आज नांदेड जिल्हा जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीनं सन्मान्य जिल्हाधिकारी श्री राहुलजी कर्डिले साहेब यांचा आम्ही सत्कार केला। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पीक विमा हा नांदेडला मंजूर केल्याबद्दल साहेबांचं अभिनंदन करावं, त्यांचं स्वागत करावं ही मनस्वी भावना आमच्या शेतकऱ्यांची होती। आज महाराष्ट्रामध्ये 1200-1250 कोटी पहिल्या हप्त्यामध्ये पीक विमा मंजूर झाला असताना नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 813 कोटी पहिल्या टप्प्यात आणि अजूनही 21 मंडळाचा विमा येणं बाकी आहे। तो सरासरी जवळपास 200 कोटी आहे, म्हणजे 1000 कोटी नांदेड जिल्ह्याला पीक विम्याच्या रूपाने मिळाले। यामध्ये सर्वस्वी श्रेय जिल्हाधिकारी, त्यांच्यासोबत असणारे सर्व अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी अधिकारी यांचा आहे। त्यांचा आपण सन्मान करावा आणि त्यांच्या पाठीमागे कौतुकाची थाप द्यावी या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केलेला आहे। यासोबत आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास 19 मंडळाला अजून पीक विमा मिळालेला नाही, त्यांचं पोर्टलवर पेमेंट दाखवलेलं नाही। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा झाली। माझी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आपलं पोर्टलला पेमेंट दाखवण्यात येणार आहे, त्यामुळे कुठलेही मंडळ वगळले नाहीत। त्याबद्दलची आपली लढाई चालूच आहे। जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला कापणी प्रयोगानुसार पीक विमा मिळण्याचं धोरण शासनाचं आहे, ते निश्चित मिळणार आहे। त्याचसोबत ज्या लोकांनी पीक विमा भरला नाही असे नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 5 लाख लोक आहेत। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सचिवासोबत श्रीकर परदेशीला मुंबई जाऊन निवेदन दिले, त्यांना चर्चा केली। 2016 मध्ये तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनं ज्या लोकांनी पीक विमा भरला नव्हता त्यांना सुद्धा पीक विम्याच्या 50% रक्कम देण्याचं धोरण अवलंबिलं होतं। त्याच धोरणानुसार यावेळी सुद्धा माझ्या नांदेड जिल्ह्यातल्या 5 लाख लोक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे या अनुषंगाने चर्चा झाली। त्याचसोबत महत्त्वाचा विषय आहे, ज्या नदीच्या काठी असणारी गावं आहेत त्या गावाला पीक कापणी प्रयोगातून वगळलं पाहिजे आणि पूर आल्याबरोबर ह्या लोकांचा महसूलच्या पंचनाम्याच्या आधारे त्यांना 100% पीक विमा दिला पाहिजे। त्यासोबत पोचंपाच्या बॅकवर्डमध्ये लोकांना वेगळं कोल्हापूर धर्तीचं पॅकेज द्यावं या अनुषंगाने निवेदन दिलं। जिल्हाधिकारी पॉझिटिव्ह आहेत, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी नांदेडला मिळाले याचा स्वाभिमान आणि आनंद आमच्या शेतकरी संघर्ष समितीला आहे।